नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलचा एकदम जबरदस्त प्रोमो आलेला आहे. प्रेक्षकांनो, आपल्याला आज खरंच खूप मजा आणि थरारक असा सीन पाहायला मिळणार. ज्या वेळेला सायली सगळ्यांना सांगू लागते की तुम्ही ज्या तन्वीला इतक्या वर्षांपासून शोधताय आणि त्या तन्वीचा शोध तुम्ही घेण्यात आजपर्यंत कधीही कसूर केली नाही, पण आजपर्यंत तुम्हाला जी तन्वी मिळाली नाही त्या तन्वीचा शोध मला लागला आहे आणि त्याचं सत्य मला कळलं आहे. मला मधुभाऊंनी सांगितले की मीच तुमची तन्वी आहे. आता रविराज इथे सायलीवर चिडतो, आमच्या भावनांशी खेळू नको. प्रत्येक वेळेला कोणी ना कोणी येतं आणि आम्ही तुझी तन्वी असं म्हणून आमच्या भावनांशी खेळतं. प्लीज तूही आता खेळायला लागलीस का? बंद कर आमच्या भावनांशी खेळणं, असं म्हणत रविराज इथे सायलीवर चिडू लागतो. सायली मात्र जीव तोडून सांगत असते की मी खोटं नाही सांगते. मधुभाऊंनी मला स्वतः सांगितले. मी त्यांना गेल्यानंतर विचारलं, खूप दिवसापासून त्या सगळ्या घटना माझ्यासोबत घडत्या त्या मी त्यांना सांगितल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जो लहानपणीचा आवाज शुभंकरोतीचा आहे तो माझाच आहे. प्रतिमा पण इथे फार चिडते आणि म्हणते, प्लीज तू हे सगळं करू नको. तुझ्याकडनं आमच्या अशा अपेक्षा नाही आहे. तू सुद्धा खोटं बोलायला लागली आहेस. आता सगळ्यांनी इथे खोट्यात पाडलेलं आहे सायलीला. सायलीवर कोणीही विश्वास ठेवत नाही. घरातली प्रत्येक व्यक्ती तिच्यावरती चिडलेली असते. ती रागाने आता तिथून निघून मंदिरात जाते. देवी आईशी आता ती वाद घालू लागते की देवा, असं कसं आयुष्य दिलं आहे तू? माझे आई वडील माझ्या डोळ्यासमोर आहे. मी त्यांना सांगते की मी तुमची मुलगी आहे आणि ते माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. काय करू देवा? असं म्हणत ती देवाकडे खूप गाऱ्हाणं करू लागते, स्वतःला त्रास करून घेते. अर्जुन मात्र आता तिच्यावर विश्वास ठेवतो. तिच्याजवळ जातो आणि तिला विचारू लागतं, सगळं सांग. तर ती सांगू लागते, मी तन्वीचं नाटक करत असताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या मी आपाहून केलेल्या होत्या. म्हणजेच मी लहानपणी हे सगळं केलेलं होतं. आजी मला जे जे सांगत होते ते सगळं मी न चुकता कशी काय करत होती. तर ते सगळे घटना मला जाणवत होत्या की ह्या माझ्याच आहे, मी लहानपणी केलेल्या आहे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात खूप खलबतं करत होते, खूप गोंधळ घालत होते. मी त्या सगळ्या जाऊन मग मधुभाऊंशी बोलले. मधुभाऊंनी मग सांगितलं की तूच तन्वी. खरं सांगते, मीच तन्वी आहे. आता अर्जुन तिच्यावर विश्वास ठेवतो आणि सगळ्यांना आता विश्वास पटेल असे पुरावे घेऊन येणार आहे अर्जुन रविराज आणि प्रतिमाला दाखवण्यासाठी. आता सगळ्यांच्या समोर खरी तन्वी ही सायली आहे हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सायलीची मदत करणार. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.